नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सवर एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि याच अपडेटबद्दल आपण आज डिटेलमध्ये समजून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. रुपीज 1,96,328 कोटी order book. Power stock in focus as it is likely to lead the setup of 72,300 electric vehicle charging stations. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा अपडेट सोर्सेसच्या थ्रू आला आहे. हा अपडेट ऑफिशियल नाही. तर मित्रांनो, अकॉर्डिंग टू द सोर्सेस, ऑक्टोबर 2024 ते मार्च 2026 पर्यंत कार्यरत असलेल्या 10,900 कोटी रुपयांच्या PM ई ड्राईव्ह स्कीमच्या अंतर्गत 72,300 इलेक्ट्रिक व्हेकल पब्लिक चार्जिंग स्टेशन्सचे टेंडर देण्यासाठी भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून नामांकित केले जाण्याची अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, नोडल एजन्सी म्हणून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड डिमांड ॲग्रिगेशन्स आणि प्राइस डिस्कव्हरीचे काम करेल. या योजनेतील सुमारे 2,000 कोटी रुपये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांना समर्थन देतील, ज्यामध्ये 4 व्हीलरसाठी 22,100 चार्जर, 2 व्हीलर आणि 3 व्हीलरसाठी 48,400 आणि बस आणि ट्रकसाठी 1,800 चार्जर समाविष्ट आहे. आणि मित्रांनो, इलेक्ट्रिक चार्जर कॅपॅसिटी मिनिमम 12,000 किलोवॅट ते 240 किलोवॅट पर्यंत आहे. आणि मित्रांनो, PM ई ड्राईव्ह प्रोग्रामचा एक भाग म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सच्या सुरुवातीच्या स्थापनेच्या खर्चाच्या 80% पर्यंत फंडिंग सरकार कव्हर करेल. आणि काही प्रकल्पामध्ये PM ई ड्राईव्ह प्रोग्राम गाईडलाईन तत्वाच्या अधीन राहून 0 ते 100% पर्यंत निधी दिला जाईल. मार्च 2025 पर्यंत कंपनीकडे म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडे 1,96,328 कोटी रुपयांचे आउटस्टँडिंग ऑर्डर बुक आहे. आणि मित्रांनो, यापैकी 92,535 कोटी रुपयांचे ऑर्डर भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला फक्त फायनान्शियल इयर 2025 मध्ये मिळाले आहे. आणि मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा करंटली मार्केट कॅपिटलायझेशन आहे फक्त ॲप्रॉक्सिमेटली 88,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.17%, FISची होल्डिंग आहे 7.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.29%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली होती 8,260 कोटी रुपयांनी 8,993 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली होती 7,277 कोटी रुपयांनी 8,993 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला होता 490 कोटी रुपयांनी 504 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा या कंपनीचा नेट प्रॉफिट इन्क्रीज झाला होता 135 कोटी रुपयांनी 504 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जसा या कंपनीचा नेट प्रॉफिट तसंच या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची फायनान्शियल इयर 2025 मध्ये सेल्स होती
339 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट होता पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये 534 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस 26,131 कोटी रुपयांनी 23,742 कोटी रुपये आणि आता 24,025 कोटी रुपये झाला आहे। आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर पहिले 0 होती आणि आता आहे 162.39 कोटी रुपये। तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर पहिले 5,385 कोटी रुपये होती आता आणि नंतर 8,808 कोटी रुपये आणि आता 8,852 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर हा इन्क्रीज होत आहे 6,642 कोटी रुपयांनी 6,157 कोटी रुपये आणि आता 7,612 कोटी रुपये। आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स इन्क्रीज होत असेल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो। आणि मित्रांनो, जर आपण भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते सध्यास 0 आहे। पहिले होती 7,661 कोटी रुपये, नंतर 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली होती आणि आता डायरेक्ट 0। आणि मित्रांनो, ही कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढी कमी असते तेवढी चांगली गोष्ट असते। आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज 0 असेल तर हा एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो। आणि मित्रांनो, जर आपण भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे प्रमोटरची प्लेजिंग बघितली तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 63.17% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने एकही शेअर प्लेस ठेवला नाही। प्लेज पर्सेंट भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या प्रमोटर्सचा 0 आहे। आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा सुद्धा बघितला तर या कंपनीच्या प्रमोटर्सचा प्लेज पर्सेंटेज बिलकुल 0 आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सचा एक जबरदस्त अपडेट बघितला। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।